नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट धाराशिव. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हिंदी 30 वर्ड्स पर मिनिट या विषयातील ईमेल क्वेश्चन कसा टाईप करायचा या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, लेफ्ट साईडला जो आपल्याला ईमेल क्वेश्चन दिला आहे त्यामधील जे आपल्याला टूच्या समोर जे त्यांनी टाईप केलेलं म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये जे टू सब्जेक्ट मेसेज दिला आहे तो हुबेहूब आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. टूच्या समोर क्लिक करायचं, या ठिकाणी जो आपल्याला लेफ्ट साईडला क्वेश्चन दिला आहे तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. त्यानंतर सब्जेक्ट पण या ठिकाणी सेम टू सेम या ठिकाणी टाईप करून घ्यायचा. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपला मेल जो आहे त्या मेलमध्ये एकही जरी मिस्टेक झाली म्हणजे एकही जो आपला अक्षर आहे ह्या एच्या जागी एस झाला तर आपला त्या ठिकाणी 1 मार्क कटतो. आपल्याला टूला 1 मार्क आहे, सब्जेक्टला 1 मार्क आणि मेसेजला 1 मार्क या ठिकाणी आहे. मेसेजमध्ये जर आपल्या 2 चुका झाल्या तर त्या ठिकाणी मेसेजचा आपल्याला मार्क मिळत नाही, कारण की मेसेजमध्ये 1 चूक झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अर्धा मार्क आपला या ठिकाणी कापला जातो किंवा कमी केला जातो. ओके, त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला अटॅचमेंट सिलेक्ट करण्यासाठी या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा क्वेश्चन पेपरमध्ये जो आपल्याला या ठिकाणी अटॅचमेंट दिली आहे ती या ठिकाणी काय करायची आहे, सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर अटॅच बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर काय करायचं, आपल्याला आपला ईमेल क्वेश्चन संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा आपला ईमेल क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी काय होईल, सबमिट होईल. मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जर आपण मेसेजमध्ये 2 चुका केल्या तर त्या ठिकाणी आपला काय होतो, 1 मार्क या ठिकाणी कटतो. तर आपल्याला या ठिकाणी 5 पैकी 4 मार्क मिळालेले आहेत. तुम्ही मेसेजमध्ये एकही चूक न करता 5 पैकी 5 मार्क घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन सेट करा.